जय श्रीराम मित्रांनो हा व्हिडिओ बघा. जितेंद्र आव्हाडाचा व्हिडिओ आहे. काय म्हणतोय बघा हा बडवा. अरे राम आपला आहे, बहुजनांचा आहे राम. शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे, आमच्या बहुजनांचा. तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात की आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि आम्ही मटण खातो. हा रामाचा आदर्श. राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता. 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार हो ते शाकाहारी शोधायला? बरोबर आहे की नाही? जे बोलतो ते खरं बोलत असतो मी. बघितलं मित्रांनो, हा भडवा श्रीरामांना काय म्हणतोय बघितलं? मांसाहारी. अक्कल आहे का रे तुला? अक्कल थोडी तरी अक्कल आहे? कुठल्या पुस्तकात कुठल्या ग्रंथात लिहिले जरा जाऊन बघ. मांसाहारी होते म्हणून कधी कुठला उल्लेख झाला आहे किंवा कुठल्या मूवी कुठली सिरीज असेल ज्याने दाखवली की मांस खात होते श्रीराम? बघितलेस कधी? काय माहीत नाही, काय नाही. उगाच आपलं वोट बँकसाठी बहुजन करायचं. आणि अरे वोटसाठी तू कर की काहीतरी काम कर. श्रीरामांना कशाला बदनाम करायला आहेस? देवाला कशाला तू काय करायला आहेस? काय बोलायला आहेस? अक्कल नाही का तुला थोडी तरी? आता मी नाही तर शिव्या दिल्या असत्या, मग श्रीरामांचा व्हिडिओ आहे म्हणून सौम्य भाषेत शिव्या दिल्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुला समजत नाही, शिकार करून कशाला खायला लागत होती? त्यांना कंदमुळं, फळं, धान्य, भाजीपाला तिथं मिळत नव्हता? सगळं मिळत होतं. अरे कधी वाचलेस का नाही? शबरीची उष्टी बोरं खाल्ली होती श्रीरामांनी. त्यावरनं तरी समज जरा. मला 5वी फेल कुठला? वोट बँकसाठी काय पण करायचं. मला मान्य आहे बहुजनांचा पण श्रीराम होता, कारण भगवान श्रीराम कधी कुणाच्यात भेदभाव करायचे नाही. आदर्श भगवान म्हणून ओळखले जाते. आणि आला आहे मोठा. आणि श्रीरामांना राम म्हणण्याची लायकी आहे की रे तुझी? तुझं काय लंगोटी मित्र होतात काय ते? राम म्हणून हाक मारतोस ते. श्रीरामांना श्रीरामच म्हणून हाक मारायचं. आणि आई घाल्या परत असं काय पुढं बोललास कधी नाही, पोकळ मामूचे फटके दिले तर बघ मग. ही जी जनता आहे ना, माफ करणार नाही तुला भावा. भावा कुठला? अरे